नमस्कार. मराठ्यांचा इतिहास हा जितका शौर्याचा इतिहास आहे, तितकाच तो मराठ्यांच्या धैर्याचा आणि असीम त्यागाचा इतिहास आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर होताना अनेक मराठी वीर यात कामी आले. अनेक लढाया झाल्या, अनेक युद्धही झाली. या सर्व युद्धांचा कळस होता ते म्हणजे पानिपतचं महायुद्ध. 14 जानेवारी 1761 रोजी पानिपतच्या रणांगणावर हे युद्ध झालं खरं, पण या युद्धाची ठिणगी 1 वर्ष आधीच दिल्लीच्या वेशीवर पडली होती आणि ती तारीख होती 10 जानेवारी 1760. इसवी सन 1760च्या जानेवारीचा महिना होता. उत्तर भारतात नेहमीप्रमाणे कडाक्याची थंडी पडली होती. याच दरम्यान अहमद शाह अब्दाली दिल्लीच्या दिशेने चालून येत होता. त्याला रोखण्यासाठी मराठ्यांनी चोख रणनीती आखली होती. शत्रूला यमुना नदी ओलांडता येऊ नये म्हणून दिल्लीजवळ 8 मैलांपर्यंतचे यमुनेचे सर्व उतार मराठ्यांनी अडवून धरले होते. मात्र आजच्याच दिवशी म्हणजे 10 जानेवारी 1760 रोजी हे चित्र बदललं. अत्यंत सावधगिरीने अब्दालीच्या सैन्याने 4 वेगवेगळ्या ठिकाणी यमुना ओलांडली आणि मराठ्यांच्या वेढ्याला खिंडार पाडलं. याचवेळी यमुनेच्या बुराडी घाटावर मराठ्यांचे जानराव वाबळे तैनात होते. त्यांची शत्रूशी मोठी चकमक झाली आणि मराठ्यांचे अंदाजे 150 शिपाई मारले गेले. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून बायाजी शिंदे बुराडी घाटावर मदतीसाठी धावले. परंतु नदीतील शेरणीच्या बेटात दबा धरून बसलेल्या शत्रू सैन्याने गोळीबार सुरू केला. या अनपेक्षित हल्ल्यात एक गोळी लागून बायाजी शिंदे कोसळले. आपल्या सहकार्याची ही अवस्था पाहून मराठ्यांच्या फौजेचे मुख्य सेनापती संतापले. ते तातडीने घोड्यावर स्वार झाले आणि बुराडी घाटाच्या दिशेने निघाले. पण तिथे झाडीत दडून बसलेल्या अफगाण सैन्याने तोफा आणि बंदुकांचा तुफान मारा सुरू केला. मराठ्यांनीही कडवा प्रतिकार केला. पण या रणधुमाळीत एक गोळी त्या सेनापतींना लागली आणि ते घोड्यावरून खाली कोसळले. मराठ्यांचे सेनापती रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असताना नजीब खानाचा मामा कुतुबशाह तिथे पोहोचला. शत्रूचा मुख्य सेनापती असहाय्य अवस्थेत आहे हे पाहून त्याने उपरोधाने विचारले, और लढोगे? मृत्यू समोर उभा असतानाही त्या मराठी योद्ध्याचा स्वाभिमान तसूभरही कमी झाला नव्हता. त्यांनी बाणेदारपणे उत्तर दिलं, बचेंगे तो और भी लढेंगे. मृत्यूच्या जबड्यात हात घालून शत्रूला ललकारणारे हे महान मराठी योद्धा म्हणजे शिंदे घराण्याचे पराक्रमी दत्ताजी शिंदे. दत्ताजींच्या या उत्तराने कुतुबशाह खवळला. त्याने जागीच दत्ताजींचा शिरच्छेद केला आणि त्यांचं मस्तक भाल्यावर खोचून अफगाण सैन्यात मिरवलं. दत्ताजींच्या हत्येची आणि त्यांच्या पार्थिवाची जी विटंबना झाली त्याची बातमी पुण्यात येऊन पोहोचली. संपूर्ण मराठा साम्राज्य संतापाने पेटून उठलं. या अपमानाचा सूड घेण्यासाठी पेशव्यांनी सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली एक मोठी फौज उत्तरेत पाठवली. पानिपतच्या मुख्य युद्धापूर्वी मराठ्यांचं लक्ष होतं ते म्हणजे कुंजपुरा. कुंजपुरा हा किल्ला अफगाणांच्या रसदीचा आणि युद्ध साहित्याचा मुख्य साठा होता आणि दत्ताजी शिंदे यांचं मस्तक कापून त्यांची विटंबना करणारा कुतुबशाह याच किल्ल्यात होता. त्याच्यासोबत 10,000 सैन्य होते. 17 ऑक्टोबर 1760 रोजी मराठ्यांनी कुंजपुऱ्याला वेढा घातला. इब्राहिम खान गार्दीच्या तोफखान्याने किल्ल्याच्या भिंती फोडल्या आणि मराठ्यांनी तुफान हल्ला चढवला. अवघ्या काही तासातच किल्ला सर झाला. या धुमश्चक्रीत दत्ताजींचा खुनी कुतुबशाह जिवंत सापडला. सदाशिवराव भाऊंनी दत्ताजींच्या अपमानाचा हिशोब अगदी त्याच भाषेत चुकता केला. त्यांनी कुतुबशहाचा शिरच्छेद करण्याचे आदेश दिले. कुतुबशहाचे मस्तक कापून ते भाल्यावर खोचले गेले आणि संपूर्ण मराठी फौजेत मिरवण्यात आले. अशा प्रकारे बुराडी घाटातील त्या अन्यायाचा हिशोब कुंजपुऱ्यात चुकता झाला. दत्ताजी शिंदे यांच्यासारख्या अनेक परिचित अपरिचित योद्ध्यांमुळेच मराठी साम्राज्याची पताका संपूर्ण भारतभर फडकत राहिली. मराठी साम्राज्य हे केवळ तलवारीच्या जोरावर नव्हे तर ते निष्ठेच्या जोरावर उभं आहे हेच दत्ताजींनी दाखवून दिलं. अशा या थोर पराक्रमी वीराला त्याच्या बलिदान दिनानिमित्त विनम्र अभिवादन. धन्यवाद.